तिरंगा रॅलीमध्ये नसीम खान यांना आदित्य ठाकरेंची ऑफर पाहायला मिळाली आहे। नसीम खान यांना शिवसेना युबीटी मध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे। काँग्रेसचे नसीम खान आता हाती शिवबंधन बांधणार असं दिसतंय। चांदिवलीमध्ये 2019 साली शिवसेनेचा आमदार असेल असं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। शिवसेना युबीटीचा आता चांदिवलीवर अप्रत्यक्ष दावा पाहायला मिळतोय। तर तिरंगा रॅलीमध्ये नसीम खान यांना आदित्य ठाकरेंनी ऑफर दिलेली आहे। महाविकास आघाडीमधील दोन पक्ष, एकीकडे आहे शिवसेना युबीटी आणि दुसरीकडे काँग्रेस। तर शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते नसीम खान यांना आपल्या पक्षामध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। त्यामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये देवबनाव तर होणार नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर काँग्रेसचे नसीम खान हाती शिवबंधन बांधणार अशी चर्चा आता रंगलेली आहे। तर शिवसेना युबीटीने चांदिवलीवर अप्रत्यक्षपणे दावा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तिरंगा रॅली दरम्यान नसीम खान यांना आदित्य ठाकरेंनी ही ऑफर दिलेली आहे। आता नसीम खान आदित्य ठाकरेंची ही ऑफर स्वीकारतात का ते बघावं लागेल। म्हणजे काँग्रेसचा असो किंवा शिवसेनेचा, दोघांचंही मुंबईमध्ये मोठं वर्चस्व राहिलेलं आहे यात। आणि आता जर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहात, येत्या विधानसभेला याचा कितपत फायदा होईल सर? निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीची सरकार स्थापन होणार आहे। जशा राज्याची जनताने लोकसभाच्या निवडणुकांमध्ये कौल दिलेला आहे तसंच कौल विधानसभामध्ये सुद्धा देणार आहेत। तर आदित्यजी म्हणतात की तुम्ही शिवबंधन कधी बांधणार, म्हणून तर रोड शोला बोलवलंय। आहोत महाविकास आघाडी म्हणून या महाराष्ट्राला वाचवण्याची लढा आम्ही लढत आहोत आणि हा लढा आम्ही निश्चितपणे लढू आणि जिंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।